सतत बैलांच्या जवळ जात होता एक तरुण. शेपटीसोबत असं एवढं घृणास्पद प्रकार. शेतकरी हादरले. असंही घडू शकतं. डोळ्यांवर विश्वास बसेना. डोक्याला हात लावावा लागला. पहिल्यांदा कुणालाच काही समजलं नाही. शेताच्या बाजूला माळ रानात दावणीला उभे असलेले बैल नेहमीसारखंच दृश्य होतं, पण काहीतरी विचित्र घडत होतं. तो तरुण वारंवार येत होता, थांबत होता, आजूबाजूला पाहत होता आणि पुन्हा बैलांच्या जवळ जात होता. शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की हा योगायोग नाही. 2 दिवस, 3 दिवस तोच चेहरा, तोच वावर. गावात कुजबूज सुरू झाली. हा नक्की करतोय काय? इतका वेळ बैलांजवळ उभं राहण्याचं कारण काय? पण कुणी उघड उघड बोलायला धजावत नव्हतं, कारण जे दिसत होतं ते सांगण्याचीही लाज वाटत होती. एक दिवस सकाळी शेतकरी धावत आला. चेहरा पांढरा पडलेला, हात थरथरत होते. बघितलंत का? हे खरंच आहे का? क्षणात बातमी पसरली. लोक गोळा झाले. बैल बेचैन झालेले, दावणी विस्कटलेली आणि त्या तरुणाचा संशयास्पद वावर पुन्हा दिसून आला. आता सगळ्यांना खात्री वाटू लागली की हा साधा प्रकार नाही, काहीतरी घाणेरडं, काहीतरी धक्कादायक. जे सांगितलं तरी लोक विश्वास ठेवणार नाहीत. भीती वाढत गेली. शेतकरी रात्रीला जागू लागले. बैलांजवळ पहारा ठेवला जाऊ लागला. पण तरीही प्रश्न कायम होता. तो तरुण येतोय कशासाठी? फक्त बैलच का? आणि शेपटीसोबत असं नेमकं काय? गाव हादरलं होतं. शेतीवर अवलंबून असलेल्या माणसांसाठी बैल म्हणजे देवासारखे. आणि इथे असं काहीतरी घडत होतं जे पोटात गोळा आणत होतं. लोक म्हणू लागले, हा फक्त विकृतपणा नाही, यामागे काहीतरी मोठं कारण आहे. आणि मग एक दिवस सकाळी दावणी रिकामी दिसली. 4 बैल गायब. क्षणात आरडाओरड. शेतकरी रडू लागले. फक्त घाणेरडा प्रकार नाही, आता तर चोरीही. भीतीचा रंग बदलला. संशय आता ठाम झाला. तो तरुण आणि बैलांची चोरी, दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्या. दिवस गेले. लोकांच्या मनात शेकडो प्रश्न. तो तरुण कुठे गेला? बैल कुठे गेले? हे सगळं नक्की काय होतं? आणि मग अचानक एक बातमी समोर आली. दूरवर, गावापासून खूप लांब एका वाहनात तेच बैल सापडले. सगळं चित्र हळूहळू स्पष्ट होत गेलं. तो तरुण कोणताही विकृत प्रकार करत नव्हता. तो बैलांची रेकी करत होता. दिवसेंदिवस निरीक्षण, कोण येतं कोण जातं, कधी पहारा नसतो. शेपटीजवळ जाण्याचा तो सगळा प्रकार, तो फक्त दोर तपासण्यासाठी, दावणी सैल आहे का हे पाहण्यासाठी, आणि शेवटी सत्य समोर आलं. हा सगळा प्रकार बैल चोरीच्या टोळीचा भाग होता. घृणास्पद वाटलेली गोष्ट खरं तर एक थंड डोक्याने आखलेली चोरीची योजना होती. गाव सुटकेचा श्वास घेतोय. बैल परत आलेत. पण एक प्रश्न अजूनही मनात घोळतोय. जर त्या दिवशी शेतकऱ्यांचं लक्ष गेलं नसतं, तर उद्या अजून किती बैल आणि किती शेतकरी उद्ध्वस्त झाले असते.